काय काम काढलं? तुम्हाला अटक करायला आलोय आम्ही. एका पत्रकाराला गुंड पाठवून मारण्याचा आरोप आहे तुमच्यावर. अटक वॉरंट. इंग्लिश मध्ये आहे का? हे बघा, तो तुमचा पत्रकार आहे ना, तो काळा आहे की गोरा आहे हे पण मला माहित नाही हो मॅडम. आणि पत्रकाराला कशाला मारन मी सांगा बरं? त्यांनी काय माझ्या एखाद्या म्हशीवर आग्रहलेख लिहिलाय की एखाद्या म्हशीची टीका लिहिली आहे? मी कशाला मारू? उगाच आपलं काहीतरी असं नाही होतो मॅडम. एक बाबा, आणि हे बघा, या माझ्या म्हशींचं आणि माझं सारखंच आहे बघा. म्हणजे माझी म्हस कशी काळी असते का नाही, ब्लॅक, पण तिचं दूध एकदम व्हाईट अँड व्हाईट असतंय. तसंच माझं पण आहे, मी ब्लॅक आहे पण आपली सगळी कामं व्हाईट अँड व्हाईट, पांढरी शुभ्र. अहो मॅडम, लोकशाही मानणारा माणूस आहे. एखाद्या पत्रकाराला उगाच मारून लोकशाहीचा आवाज बंद करेन का मी? उगाच कोणातरी आयऱ्या गायऱ्याचं ऐकून तुम्ही माझ्यावर आरोप करताय. वॉरंटी बी आणली, पण आय एम टू मच रिस्पेक्ट ऑफ लेडीज बरं का. असो, तुमच्या त्या गुंडांना आणि पत्रकाराला मी अजिबात ओळखत नाही, एवढंच मी सांगेन. हो मुकादम, हवी डायलॉग म्हणजे करायच्या थोडा विचार करायला पाहिजे होता. हा, त्या पत्रकाराला मारायला गुंड पाठवलेत ना, ते जरा प्रामाणिक पाठवायचे, प्रामाणिक. अहो त्यांचे पैसे तरी द्यायचे. हा, पैसे नाही दिले म्हणून पोलीस स्टेशनला येऊन सरेंडर झालेत ती. आणि त्यांनी तुमचं नाव घेतलंय, तुमचं. तुम्ही एकदा माझं नाव घ्या बरं. कशाला? अहो घ्या तरी. सयाजी मुकादम. बघा, एक शब्द तुम्ही तोंडाने बोलता, पुढचा शब्द तो पोटाने बोलताय. काय पण काय बोलताय? ते बघा केवढं हल्लं, काय पण काय बोलताय. अहो जरा कमी करा ते. एखादी टाच मी चुकून लागली ना तर घ्या घ्या घ्या. नाही नको. ते घ्या ना, घ्या मॅडम तुम्ही पण. नाही नको. अहो घ्या हो, एकदम प्युअर आहे. म्हणजे ते बाहेर मिळतं ते पी आणि वर असं नाही, हे प्युअर. काय हो, काय झालं? हे कोण? बायको आहे. तुम्हाला कसं माहित? बहीण बिन असेल. सगळं माहिती आहे म्हणा यांच्याबद्दल. हे पोलीस कशा पायी आले तिथं? मला अटक करायला. अटक? तुम्हाला? मग आणि तुम्ही हो काय केलं? आता अटक करायला आले म्हणजे काहीतरी केलंच असत ना मी, आहे का नाही? काय केलंय सांगा बरं? एका पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करण्याचा आरोप आहे यांच्यावर. बघ, असा आरोप आहे माझ्यावर. आण रे इकडे ते, आण. ताकद पाहिजे ना मला. आवा, मी काय म्हणते, करू दे ह्यांना अटक. हे बघा, ऐन निवडणुकीच्या टायमिंगला असं काही घडलं ना तर कार्यकर्ते पेटून उठतील. तसं जर तुम्ही काही केलं नाही ना तर निर्दोष सुटालच की. कसं? यू आर व्हेरी व्हेरी मच स्मार्ट. राजकारणातलं ना माझ्यापेक्षा जास्त तुलाच कळतंय. यू आर एकदम लॅटेंटेड. हा, टॅलेंटेड असतं. क्या अहो चला की साहेब.
अहो मुकादम, कपडे तरी घाला. अहो हे कपडेच आहेत की, कपडेच म्हणतात याला आमच्या. हा, चला. या चला. ए पोलीस दादा, पोलीस दादा, जरा थांबवा, जरा थांबवा. ए इजा, माझ्या सगळ्या सुंदर्यांना सांभाळ बरं का, माझ्याशिवाय राहत द्या. हा, आरामात येतो. चला चल सर, थँक्यू थँक्यू सर. चला. नमस्कार जाधव साहेब, जाधव साहेब नमस्कार. हा नमस्कार जाधव साहेब. अहो जाधव साहेब, पोलीस नागरिकाचा मित्र असतो आणि मी तर कवा धरणं तुमचा खास मित्र आहे, सांगायच मी. हो मुकादम, मी स्वतःला काय लॉर्ड साहेब समजता का? त्या खुर्चीवर बसलाय, तुमची जागा आता आहे जेलात. उठा उठा इथून, चला. खुसफुटे, शांत व्हा. खुसफुटे का? खुसफुटे, तुम्ही आता जो काय माल दाखवला का नाही, तो सरकारी पगाराचा दाखवला की तात्या साहेबांनी फेकलेली हाडकं चघळण्याचा दाखवलं? साहेब काय बोलते ते? खुसफुटे, शांत व्हा, मी बोलतोय ना. मुकदम साहेब, हा, तुमची एक गोष्ट मला खूप आवडली. कोणची? मगाशी तुम्ही बोललात ना की पोलीस नागरिकांचे मित्र असतात, तुम्ही पोलिसांचे मित्र आहात. हो, छान, खूप छान. मग आता हे जर आपण गृहीत धरलं तर तुम्ही पोलिसांशी आदराने सौजन्याने वागाल आणि आम्ही कायदेशीर जी काही कारवाई करू त्यात आम्हाला सहकार्य कराल अशी आशा मी बाळगू. 100%. वा, छान. आता हे कॉन्स्टेबल आहेत ना, त्या तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील, त्याची पटापट उत्तर द्या. चालन. मंजू, चौकशी करा. येस सर. हा, विचारा विचारा विचारा. सांगा, का मारलं त्या पत्रकाराला? अहो मॅडम, म्हणजे मी दोषी आहेच असं ठरवूनच तुम्ही प्रश्न टाकलाय मला. का मारलं त्या पत्रकाराला? काय अर्थ आहे का या प्रश्नाला? अहो मी तुम्हाला तिथं पण सांगितलं, गोट्यात इथं येताना तिथं गाडीत पण किती वेळा सांगितलं मी. अहो मी त्या पत्रकाराला ओळखत पण नाही हो. म्हणजे बरं ठीक आहे, आम्ही मान्य करू की तुम्ही त्या पत्रकाराला ओळखत नाही, पण त्याला मारामारी करणाऱ्या गुंडांना ओळखता ना? छे छे, कसं काय ओळखणार? काय बोलताय? त्यांनी कबुली दिली आहे आणि तुमचं नाव सांगितलंय. सांगतो, त्या पत्रकाराने तात्यासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला पण तुमचं नाही घेतलं, बरोबर? आणि त्यानंतर तुम्हाला राग आला असेल आणि त्याच रागाच्या भरात तुम्ही त्याला मारामारी करण्याची सुपारी दिली आहे, बरोबर? तात्यासाहेबांचं डोकं आहे. जाधव साहेब, मुकदम, असं इथे काय घडतंय लक्षात येतंय का तुम्हाला? म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या लोकांनी त्या पत्रकाराला मारले त्यांनी इथे येऊन सरेंडर केले, गुन्हा कबूल केलाय आणि त्यांनी तुमचं नाव घेतलंय. येतंय का लक्षात? या सगळ्याचा विचार केला ना तर तुम्ही सुद्धा आरोपी ठरता. त्यामुळे तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं विचारली आहेत ना ती खरी खरी द्या. जाधव साहेब, मी कितीही कोकलून सांगितलं तरी खोट्याचं काही खरं होणार नाही साहेब. आणि माझी बाजू खऱ्याची आहे बरं का. मी ते असं पोटातून असं पोट तिडकीनं असं वरडून मला सांगायला जमणार नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय या प्रकरणाची मला काही पण आयडिया नाहीये, तरी पण तुम्ही ऐकतच नाही. या उपर जर तुम्हाला माझ्यावर संशय आहे तर तुम्ही माझे कसून चौकशी करा, कुठेही बसून चौकशी करा, काही प्रॉब्लेम नाहीये. माझे समजे कॉल चेक करा, त्याच्यानंतर माझं CDR चेक करा,
मी कुठं गेलो होतो, कुठून आलो होतो, का आलो होतो, कशासाठी आलो होतो, समजा चेक करा. माझी माणसं इथं घेऊन या, त्यांना चेक करा, माझा गोठा चेक करा. पण मला जाऊ द्या. हा चला येतो मी. थांबा. हे बघा, तुम्हाला नाही जाता येणार. त्या गुंडांनी तुमच्या विरुद्ध जबाब दिलाय. तुम्हाला कोर्टात सादर व्हावं लागेल. अहो मॅडम, ही पोलिसाची वर्दी तुमच्या अंगावर आहे की माझ्या अंगावर आहे? एवढं कसं पाहिजे घाबरताय तुम्ही? मी तात्यासाहेब नाहीये. बस. नाही बस. जेवढं झालं ना तेवढं बाद झालं आता. मुकादम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे, पण तसं काहीच घडताना दिसत नाहीये मला. तेव्हा आता तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते आपण कोर्टातच बोलू. कुसकुटे. येस सर. साहेबांना आत टाका. येस चल. आणि हा कपडे द्या थोडे त्यांना. नाही काय गरज नाही. तसंही तुम्ही माझं वस्त्र हरण केलेलंच आहे. मी तर आता कपडेच घालणार नाहीये. चला, कोण आहे तुमचं जेल बघूया. हा चला, आलो जेलमध्ये आलो. हा कोणाला काय फरक पडतंय? कोण असलं काय नसलं काय, आपलं आपल्यालाच बघायचं. लय वाटत असतंय माझा आधार हे आहे, माझा आधार ते आहे. कोण नसतंय, मला कळलं द्यावा आता. मला माझ्यासाठी मीच आहे फक्त. विश्वास ठेवतो पप्या, पप्या विश्वास ठेवतो. तिकडे बोल, तिकडे बोल. नाही हा, बहिणीचं तर कुठं लक्ष आहे? नुसतं भावालाच वड बहिणीची. बहिणीला काय वाटतंय का? नाही, बहीण भावाची नाही ना, भाव बहिणीचा नाही राहिलेला. काय केलं नाही मी कुणासाठी, आणि बहिणीला आहे का काळजी भावाची? हे काय रे, काय झालं? काय झालं काय सांग. सगळ्या पोरी सेमत असताय बघ. काल पण आली, नवरा आला, निघून गेली, भाऊ उडून गेला. अगं काय, अगं भावाची जरा तरी काळजी. दिवसभरातल्या एखादी चक्कर मारावी, भावाला विचारावं काय चाललंय, बरं चाललंय, जिततंय मेलय, काय सुद्धा नाही. कोण नसतंय तेव्हा आम्हाला वड बहिणीची काय नसतंय. अरे पप्या, तसं नाही. लग्न झाल्यापासून आलंय गडबड चालू आहे. अरे म्हणजे घरचं काम, परत स्टेशनात येऊन इथलं काम, या गडबडीत मला वेळच नाही द्यायला जमला बघ. खरंच सॉरी. या बस, काय सॉरी म्हणतेस? वेळ जायला जमलं नाही? अयो, लग्न झाल्यावर असलं असतं होय? नाही, मग माझं मी एकटाच बरं आहे. मला नाही करायचं लग्न. मी आत्ताच्या आत्ता सांगतो पिल्लूला, दुसरा बच्चा बघ. हे पप्या, पण जरा गडबड होतीच ना नंतर. बघ मरे, चला सॉरी जरा उशीर झाला. गेले, नवरा आला, निघून गेले, भावाकडे लक्षच नाही. बहिणीचं नाही तर नाही, मित्राचं तरी आहे का? अरे काय केलं नाही मित्रासाठी मी? मित्राला बी जाणीव पाहिजे ना. अरे काय केलं नाही मी? लग्नात साडी घातली, इकडे हिंडलो तिकडे हिंडलो, मार खाल्ला, डोंगरातनं मारणार होतो. कुणासाठी? बहिणीसाठी. काय चिंता घे द्या बाई. बघ, यासला असतंय मित्र. ए पप्या, काय रे किरकिर किरकिर लावलीस? इथे एका घरात राहून आम्हा दोघांना एकमेकांना टाइम देता येईना, आणि तुझं काय? तुला कुठनं टाइम देऊ? काय काय नाही देणार तुला वेळ नाही. तुझी किंमत काय करशील? ही किंमत माझी डायरेक्ट तोंडावर, ही किंमत आहे. अरे पप्या भावा, तुला कसं विसरू शकतो आम्ही? अरे तुझ्यामुळेच तर आम्ही दोघे एकत्र आलोय. आणि तू काय काय नाही केलंस आमच्यासाठी. अरे माझ्यासाठी तर पाक पोरगी बी बनलं होतंस रे. असं कसं विसरून तुला? नाही, मला वाटलं सत्य दादा तुम्ही विसरलाय. माझं हाय का तुमच्याशिवाय कोण दुसरं? बर, गेला नवा आता राग? गेला, नक्की गेलाय ना?
नाहीतर इथनं गेल्यावर परत म्हणशील कोण दीदी नसती, कोण मित्र नसतो, कोण हे नसतं, कोण ते नसतं. उगाच चिडचिड करू नको, जरा शांत राहा, कामाकडे लक्ष दे आणि काळजी घे. होय सत्य दादा, चला. होय. वाघमारे, चला मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ. दादा 2 आईस्क्रीम. शेगाव वाघमारे, 1 नंबर आहे. तुम्हाला कुठलं पाहिजे? घ्या. छान आहे. छान आहे ना? तुमचा मूड कसा आहे वाघमारे? चांगलं आहे. पोलीस स्टेशन मध्ये काय झालं नाही ना आज? नाही का रे? काय नाही, असाच. म्हणजे मी तुमच्याशी एका विषयावर बोलू शकतो. होय, बोल की. हा बोलतो. तुम्ही बसा इथं, सेटल व्हा. बसा बसा. मी एक प्लॅन केलाय आपल्यासाठी. म्हणजे आपल्या हनीमूनचा प्लॅन केलाय. सध्या मी तुला सांगितलं होतं की नाही, मला आता रजा नाही मिळणार. मी नाही लांब येऊ शकत बघ तुझ्या बरोबर. अहो वाघमारे, तुम्ही ऐकून तरी घ्या. लांब जायचं कुठं म्हणलंय का मी अजून? इथं जवळच, पण एकदम रोमॅन्टिक. सांगतो. हे बघा, आज रात्री बरोबर 10:15 वाजता तुम्ही आपल्या घराच्या मागं. सत्या, अहो म्हणजे तसं नाही, तुम्ही आपल्या घराच्या मागं या, मी तुम्हाला तिथे घ्यायला येतो. या ना. मग काय, अहो मी तुम्हाला बरोबर 10 वाजता फोन करीन आणि तुम्ही 10:15 वाजता तिथे या. मग मी तुम्हाला तिथे घ्यायला येईन. मग तिथनं पुढं. त्या असं कसं दोघं बाहेर पडायचं एकत्र? संशय नाही येणार वे घरातल्यांना? अहो कशाला कोण संशय घेते? कुणाला दिसायचंच नाही ना आपण. सवीने बघितलं तर? सवी तर झोपली असेल ना. तुम्ही सगळं निगेटिव्ह कशाला बोलताय? जरा पॉझिटिव्ह विचार करा, की पॉझिटिव्ह बोला ना. नाही सत्या, आपण पकडलो गेलो तर काय वाटेल रे सगळ्यांना? हो काय वाटेल म्हणजे? देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालंय आपलं. आपण काय लवबर्ड्स आहे अजून? ऑफिशियली नवरा बायको आहे आपण वाघमारे. काय वाटत नाही कोणाला. तुम्ही बरोबर 10:15 वाजता तिथे या, मी तुम्हाला 10 वाजता फोन करतो. ठीक आहे ना? मंजिरी, अगं राहू दे की भांडे घासायचे. कमी येऊ मदतीला भांडे घासायला? नाही नको, झालं. सत्या, हा मम्मी. काय चाललंय तुझं? कुठं काय? कशाचं टेन्शन घेतलंयस का? टेन्शन नाही ग, कसलंच टेन्शन नाही. अगं ते काय आहे, प्रचाराची कामं सुरू आहेत ना ग, त्याचाच विचार करत बसलो होतो. म्हणजे अजून पुढे काय करता येईल, नवीन काय आयडिया काढता येतील, त्याचा विचार करतो. होईल समजा नीट. लय लोडणारी घेऊस. आपणच निवडून जिंकतो का नाही ती बघ. मग काय विषय आहे का? एक वे जा बडीशे पान माग. हॅलो, हा बोल की. काय आत्ता? आत्ता लगेच यावं लागेल? हा बरं ठीक आहे. हा लगेच येतो. हा आलोच. मम्मी, एक महत्वाची मीटिंग आहे ना, त्यामुळे अर्जंट जावं लागणार आहे. आणि मम्मी, मी परत याची अजिबात वाट बघू नको, कारण मला उशीर होणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकर झोपून टाका, मी येतो. हा चला येतो.
काही काही नाही बट बघितलं का समजा कसं माझ्या मनासारखं घडतंय ते काही बी झालं का नाही तरी तुला आणि सत्याला काही एकत्र येऊ देत नसते बघ मी. हो मम्मी सत्य तुझा का नाही आत्ताच घराबाहेर गेलाय तेव्हा कशाला सोडता एवढा भारी चान्स. मम्मी तुम्ही की नाही हिला अशी कामाला लावा का नाही का उद्या सकाळी लवकर उठलीच नाही पाहिजे बघा. नाही बट कुठं चाललीस झोपायला आराम करायला आणि भांडी कोण घासणार आहे तुझ्या माहेरची पण सांगत का भांडी घासायला अर्धवट काम ठेवून चाललीस होय तसंच. चल जा भांडी घास चालली की झोपायला. हो मम्मी एवढीशी भांडी फक्त 10 मिनिटात घासून होता येईल अजून आहेत का बघा जावं लवकर. ए नाही बेट ही आता नवीन भांडी आहेत ना रोजच्या वापरासाठी काढायचे तेव्हा ही बी घास अजून आहेत थांब जरा. आता कसं आहे एवढा मोठा संसार वाढलाय ना तुझ्या येण्यामुळं तेव्हा आता येणारी जाणारी माणसं असते तेव्हा ही बी भांडी लागतील ही बी घासून. आणि ही चिगुर ही बी घासून ठेव हा घास. वाघमारे कुठं राहिले आता कामं काही रोजच आहेत क्या. हाय आता फोन बी उचलून झालं कसं कळणार मला काय झालंय ते. एवढा उशीर का लागतोय वाघमाऱ्यांना आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. काही गडबड तर झाली नसेल. काम करतो मागच्या खिडकीतनं जाऊन बघतो. वाघमारे मी आहे. असं काय राहायचं रे चोरासारखं. वाघमाऱ्यांना काही कळतच नाही एवढ्या मोठ्यानं कशाला ओरडायचं काय भूत बघितलंय मंजू काय ग काय झालं एवढं जोरात का ओरडलीस तू. आणि इकडेच कशाने या लागलं तर वाघमाऱ्यांना निघायचं आहे यांचं काय सगळ्यांचं. झुरळ हातावर आलं. कुठे चप्पल दे चप्पल दे चप्पल घातले का चप्पल घातले का झाडू दे झाडू दे. नाही बाबा धुरळ ठसणार आहे त्याला मी आता. अरे शांत बसा रे दोघं जरा शांत बसा. गेलं बाहेर गेलं नाही आता नाही येत गेलं. गेलोय काय जाऊ दुर्याला घाबरतोय आपल्या पोलीस दुर्याला घाबरतात. सपले खांद्यावर काय आहे तुझ्या. कोंडा आहे कोंडा शॅम्पू लावत जा.
मस्करी करतो लहान होय तू आता. म्हणजे वहिनीने कशाला म्हणायचं, कशाला घाबरताय, किती घाबरताय, स्वतः किती घाबरते झुरळाला. असू दे असू दे. तू नाही घाबरत का पालीला? पालीचं वेगळं असतं, मी तरी ती शेपटी अशी वळवळ करत असते, डेंजर असते पाल. काही टेन्शन नसती. झुरळाचं तरी काय वेगळं असते, त्याला पण असते तशी मिशा. मला पण मिशत, मला घाबरत जा की. तुला काय घाबरायचं नाही तो. मी पण झुरळत आहे. शांत बस, शांत बसा दोघंही. मंजू, तू तुझं काम आटप आणि विश्रांती घे. हा, चला रूम मध्ये. मला टीव्ही बघते तुझे. जा बघते मी मग. मंजू, अगं काय झुरळाला घाबरतेस तू? हे बघ मंजू, मला माहिती आहे तुझ्या मनाची काय अवस्था होत असेल. नाही म्हणजे लग्न होऊन इतके दिवस झाले आणि आपल्या घरात रोज हा दंगा चालू आहे, काही ना काहीतरी घडतंयच. हे बघ, खरं तर सासरा म्हणून हे सगळं बोलणं मला थोडंसं जड जातंय, पण काय करू, या घरात मीच तुला समजून घेऊ शकतो किंवा मला कळतं की काय चाललंय. हे बघ मंजू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तू काळजी करू नकोस. आणि हे कामं आता पटापट आवर आणि जाऊन विश्रांती घे. आज दिवसभर ड्युटीला दमली असशील ना, चल आटप लवकर. सध्या गेली सगळी, ये बाहेर. हा, बघा केवढं मोठं झुरळ आहे ते. हो वाघमारे, हे झुरळ ना आता तुमची वाट बघून बघून वैतागले. कधी येणार आहे तुम्ही बाहेर? हो या की लवकर, किती उशीर करताय? वय, अरे भांडी किती आहेत बघ की, ही घासून येते. हो भांडी सोडा, ती काम काय रोजच करायचं वाघमारे. एक काम करा, जरा उगाच पाणी टाकून बेसून घ्या, मग झालं. या बाहेर लगेच. हा वय, मम्मी साहेबांनी सांगितलं तेवढे घासते तू पुढं. कधी किती सांगितलं तरी ऐकतच नाही. एवढी भांडी पडला तर येते सांडून. काय झालं दचकाला? मी काय झुरळ येतो, मला काय मिशा आहेत का? घाबरवलं मला. काय झालं? काय काम होतं? आता मला कळलं, झुरळ कुठलं आलं असेल. हितनं चाला असेल खिडकीतनं, हितनंच येतात झुरळ. अशी 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 अशी. थांबा जरा खिडकीच घेऊन टाकते. काय झालं? उकडते. खिडकी उघडी असल्यावर वारं लागते छान. होय का? बरोबर, चालू दे. विचित्र. वाघमारे, कधी तर डोक्यानं काम केलंय, डोकं लावलंय तुम्ही आज एक नंबर. हा. काय तुझं? हो चिडताय कशाला वाघमारे? मी फक्त विचारतोय की कधी होणार आहे तुमचं, झाली का नाही भांडी? अहो इथे डास चावायला लागलेत मला, चला की लवकर. आणि मला इथं माणसं चावतात ते दिसत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही चिडू नका, पटकन उरका की, चला लवकर. तुला जा म्हणले पुढे, मी येते, तुझा. दहा वेळा सांगितलं जा 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 तर ऐकत नाही. नुसतं चला चला चला. याला माहित आहे इथं काय चाललंय ते. जोराशी बोलतात का काय? त्याचं काय येत, सगळ्यांना किचन मध्येच कशाला येत? घराच्या आत असलो तर प्रॉब्लेम, घराच्या बाहेर असलो तर प्रॉब्लेम. मला वाघबाऱ्यांना बोलत देत नाहीत. वहिनी, हो काय कोणाशी बोलताय? वहिनी,
सगळं व्यवस्थित आहे ना? कोणाशी बोलताय? जयदीप भाऊजी, मला एकटं बडबडायची सवय. वाचवायला चिडणार आता. या सगळ्यांचा राग माझ्यावर काढणार. एकटी बडबडते मी अशी. सवय आहे मला. बडबडा, मी झोपतो, तुम्ही पण झोपा. काय झोप नाही झाली की नाही माणूस बडबडतो. झोपा. स्वप्ने, मंजू वहिनी बडबडत होत्या. मंजू वहिनी एकट्याच बडबडत होत्या. अरे काय बोलता मोठ्याने बोल की जरा. काय ऐकू येत नाही मला. माझ्यावर कशाला चिडती? माझ्यावर कशाला चिडती तू? तू कशाला चिडत? कळतंय तरी काय बोलतोय ते? तुला सांगितलं ऐकू येत नाही का? किवडी झालीत का काय? मी नाही झाली किवडी. तुला ऐकू येत नाहीये. ऐका ना, जावा ना झोपा आता. कशाला भांडता एवढ्या रात्रीचं ना? जा झोपा जावा. बघितलं का त्रास होतोय त्यांना. सॉरी वहिनी सॉरी. तुम्ही बडबडा, आम्ही जातो झोपायला. माझा कॅन्डी पेडा. आपण झोपूया. असं तसं हॉलमध्ये झोपायचं आपल्याला. चल पण हातरून आण. इकडं मारे होते की नाही तुमचं? सत्या, तू पुढे जा, मी येते. जा तू. बरं एक काम करा, मी पुढे जातो. तुम्ही झालं की ना मला फोन करा. आपल्या ठरलेल्या जागेवर भेटूया. हा जा. या ना लवकर. हा जा जा, येते जा. या लवकर या. वहिनी, तुम्ही झोपला नाही अजून? जातच होते. जयदीप भाऊजी, अंतरून घेऊन इथं का आलंय? अहो ते मम्मी म्हणली ना दगडफेक झाल्यापासून हॉलमध्ये झोपायचं. नाही त्याची काही गरज नाही आता. का ग, काय झालं अचानक? अगं आपल्या घरावर एवढी दगडफेक झालीये, एवढा राडा झालाय, आणि तूच म्हटली होतीस ना की सगळे मिळून एकत्र झोपूयात म्हणून. मग आता काय झालं? होय, पण ज्या माणसाने त्रास दिला त्याला पकडलं की पोलिसांनी, आणि त्या पत्रकाराला ज्या गुंडांनी मारहाण केली की नाही त्याला बी पकडलं पोलिसांनी. आपल्या मंचानेच पकडली की त्या सयाजी मुकदमला. तेव्हा आता काही हरकत नाही, तुम्ही आपापल्या खोल्यात झोपायला. निवांत शांत झोपा सगळेजण. ठीक आहे, चालतंय. माया, अगं माझा चष्मा कुठं बघितलायस का तू? ती हे हा सोप्यावर आहे तिकडं. ठीक आहे. अरे देवा, एकेकानं उत्तर देऊपर्यंत आरांबळ उडली सगळी. आणि त्यात येऊ सत्या, याला एकदम निघन. पण काहीतरी व्यवस्था करून बाहेर जायला लागणार. कारण मम्मी साहेब आल्याने मी दिसले नाही ना तर लई दंगा करतील मग. बरं झालं पप्प्याने एक विकी इथं सोडली ते. वाटते म्हणजे सारखी.
मंजू काय ग काय झालं झोपली नाहीस अजून काय हवंय का तुला हा ते पाणी पाणी घ्यायला आले होते खाली. अच्छा तुम्ही नाही झोपला? अरे काय नाही एक पुस्तक वाचत होतो एका चित्रकाराची आत्मकथा. इतकं सुंदर लिहिलंय ना असं वाटतं की आपल्याच मनातलं कुणीतरी आपल्याला सांगतंय आणि त्यातच रमून गेलो. पण चला आता उशीर झालाय झोप पण येते मला तोही वरती जाऊन झोप. पाणी घेऊन जाते. मगाशी सत्या फोन करत होता तर मी उचलला नाही. आता मी फोन करते तर तो उचलत नाही. कुठंच जाऊ आता त्याला शोधत. वाघमारे निघाला का? हॅलो हॅलो. अहो वाघमारे निघाला का तुम्ही? हा हा मी निघाले पण नेमकं कुठे यायचं ते सांग. हॅलो वाघमारे निघाला का? हॅलो सत्या. सत्या अरे कुठे यायचं नक्की? हॅलो हॅलो हा वाघमारे ऐका एक काम करा गेटच्या बाहेर पडलं ना की राईट घ्या आणि मग सरळ या. मग बोगद्यातनं बाहेर आल्यावर एक पाण्याची टाकी दिसल. हॅलो काय पाण्याची टाकी? हा तिथं या. पाण्याच्या टाकीपासून? हॅलो वाघमारे ऐकलं का? हॅलो हॅलो हॅलो. राहिल्या वाघमारे. झालं नेमकं आताच नेटवर्क जायचं होतं. काय बोलला सत्या? बोगद्यातनं सरळ पाण्याची टाकी. हा सत्य जरा मॅडच आहे बाबा. असल्या ठिकाणी बोलवले एक माणूस नाही रस्त्यावर. वाघमाऱ्यांचा फोन बी लागत नाही. कुठं राहिलंय या? पाण्याची टाकी जवळ आली की इथनं कुठं जाऊ आता? कुठं राहिलंय वाघमारे? रस्ता तर चुकला नसतील ना? अगं मंजुताई तू इथं काय करतेस?
अगं तू कॉन्स्टेबल मंजू आहेस ना? तू कशी काय ओळखतेस मला? हाय का आता? अगं मी दौलतनगरची राणी आहे, मला सगळं माहित असतं. आणि तसं मी तुम्हाला कोण नाही ओळखत. पण तू असं इतक्या रात्रीची साडी नेसून कुठं चालली आहे? अगं काही सिक्रेट मिशन आहे का? नाही नाही, तसं काही नाही. एक काम होतं म्हणून आले होते. अगं तू सांग ना मला, म्हणजे काही सिक्रेट मिशन असेल तर मी करते ना तुझी मदत. तसं पण मला मदत करायला लई आवडतं. तसं काही नाही, मी माझ्या नवऱ्याला भेटायला आले. तुझ्या नवऱ्याला म्हणजे सत्यादादाला? तू सत्याला पण ओळखतेस? अगं मग, अगं पण तू एवढ्या रात्रीची सत्यादादाला का बरं शोधते? म्हणजे तुम्ही काय घरी भेटत नाही का? तसं काय नाही, त्यानं माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय म्हणून चालली. मग तो बोलवलंच पाहिजे आता सत्यादादाला. कशी बोलवणार? नेटवर्क नाही फोनला. कधीपासून शोधते, इथे या म्हणलं इथं आले, आता कुठं जाऊ तेच कळना. अगं ताई, राणी सोबत असताना तू कशाला टेन्शन घेते? आणि तसं वेळी टेन्शन आलं ना की त्याला बत्तीशी दाखवायची. म्हणजे बत्तीशी दाखवायची म्हणजे ही अशी. रस्ता तर चुकल्या नसतील ना, मला जावं लागलं. नाही, खरंच मला टेन्शन आले. काय कसं शोधायचं तेच कळना बघ. अगं मी बोलवते ना त्याला. तू कसं बोलवणार? हे बघ, शिट्टी वाघमारे नसतील ना? काय पण वाघमाऱ्यांना शिट्टी कुठे मारता येते? मग कोण असेल? काय वाघमारे, किती उशीर लावला, किती वाट बघतो तुम्ही. आणि या कोण आहेत? अरे ही दौलतनगरची राणी आहे. अरे काय सत्यादादा, कुठे गेला होता? एवढं वाट बघायला लावतात का बायकोला? आणि असं बायकोला एकटं सोडून जायचं नाही. एकदा साथ द्यायचं ठरवलं ना तर मग पूर्ण साथ द्यायची. हे आपल्याला आवडत नाही असं आधमध सोडलेलं. होय आहो, पण काय? अरे काय बोल नकोस बाबा, किती घाबरली होती ती बघ. मग काय तर, किती घाबरले होते मी. जरा थांबता आलं नाही. पुढे जा म्हणल्यावर एवढं निघून यायचं वे. राणी होती म्हणून निभावलं सगळं. वाघमारे सॉरी. आणि तुम्ही हो, थँक्यू. थँक्यू सो मच. बाय. हाय का सत्यादादा? अरे तुम्ही दोघं माझे फेवरेट कपल आहात. आता तुमच्यासाठी तर एवढं करूच शकते ना मी. अरे हाय का आता? लय उशीर झालाय बाबा, मी येते. आणि तुम्ही दोघं पण जा बाबा, नाही तर तुमचं सरप्राईज जाईल बरं का. चला. आणि हा म्हणजे ताई, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि टेन्शन आलं तर काय करायचं? बत्तीशी दाखवायची. कशी? ही अशी. हा चला येते. चला बाय, ऑल बेस्ट. भारी आहे पोरगी. होय वाघमारे, ते शेवटचं क्यूट होतो. बत्तीशी कसं आहे दाखव. चल आता.
स्वप्नात सखे तुझं सपान पाहिलं. काय मग आतमध्ये कसं वाटलं सरप्राईज? नाही तुमच्या एवढं सुंदर नाही पण जरा प्रयत्न केलाय बाबा मी. स्वप्नामधून तू जातीया हसून निघायचं विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग. तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. कसं वाटलं मग? एकदम मस्त.